वाटतंय कालच्या बैठकीत निवडणूक आयोगाची तुम्ही भेट घेणार आहात? नाही, आज कालची जी बैठक झाली आमची, त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी आहेत, त्यांनी या आमच्या काही मुद्द्यांना संमती दर्शवली की या संमतीमध्ये डबल मतदान आहे, काही ठिकाणी 4-4 वेळा एकाच माणसाचं नाव आहे. सांप्रतच्या आज पनवेलमध्ये 23,000 मतं वाढलीत, त्यातली जवळजवळ 4,000 मतं परत डबल आहेत. म्हणजे हे अनेक मुद्दे सर्वांनी दिली. मी या ठिकाणी सांगतो, ही माहिती आम्ही तिथे मांडली आणि त्यामुळे ते म्हणाले की आपण उद्या बसूया. म्हणजे आज आम्ही 50% लढाई जिंकलेली असं मला वाटतं. आणि यामध्ये जोपर्यंत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करू नये, जोपर्यंत यादी ज्या आहेत मतदारांच्या या स्वच्छ पारदर्शक झाल्या पाहिजेत, ही मागणी आमची प्रामुख्यानं. पारदर्शक घेतील तुमच्या या भेटीनंतर, पारदर्शक घेतील असं तुमचं घ्यावं लागेल. जर लोकशाही आहे असं वाटत असेल तर आपल्याला घ्यावं लागेल. आणि ते नाहीतर आताची मीटिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. परंतु रस्त्यावरची लढाई पण लढावी लागेल का या सगळ्या संदर्भात? ते तुम्ही मला मीटिंगच्या पूर्वीच जाहीर करायला लागताय. पण त्याचे आक्रमकरित्या राज ठाकरे स्वतः याच्यामध्ये आक्रमक आहेत. त्यांनी प्रभावीपणे आपली बाजू त्या ठिकाणी काल मांडली, जयंत पाटलांनी मांडली, मी मांडली. आणि विशेषतः याच्यामध्ये जे बाकीचे पक्ष आहेत, आमच्या कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवल्यांनी या ठिकाणी ज्या बाजू मांडल्या त्या बाजू एवढ्या प्रभावी होत्या की याच्यामध्ये या गोष्टीमध्ये कुठे नकारात्मक असं उत्तर द्यायची हिंमत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला झाली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.